हेडलाइंस प्रायोजक राम बंधू स्पाइस मिक्स, झटपट बनवा, टेस्टी खा। शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारलं तर त्यांच्यावर कारवाई होते, पण दिल्लीत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई का होत नाही? राज ठाकरेंचा सरकारला थेट सवाल। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचा लोकसभेत गदारोळ, मात्र सरकार नेहमीच चर्चेसाठी तयार। अटी शर्ती न ठेवता चर्चेला सुरुवात करा, किरेन रिजिजू यांची विरोधकांना मागणी। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्याशिवाय आम्हाला कुठलीही चर्चा नको, आमच्या 3 मागण्या मान्य झाल्यावरच चर्चा होणार। राहुल गांधी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम। आपली लोक कुठे त्यांची मदत करू शकतात की विद्यार्थ्यांवर काही अडथळा नाही आला पाहिजे पोलिसांकडून, आणि जे कोण पाठवलं जाईल हे आंदोलनात अडथळे आल्याला त्यांच्याकडून काही प्रॉब्लेम्स नाही क्रिएट झाले पाहिजे, त्याच्यासाठी एक आमची बैठक। सोनम वांगचुक यांनी आता उपोषण संपवलं आहे, या सगळ्याबद्दल तुम्ही पण पाहिलं असेल। अभिजित असं म्हणतात जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही काही मागे हटणार नाही। तुमची पण मागणी दोन्ही गोष्टींची होती, तुम्ही काय सांगा याबद्दल? हे बघा, पहिली गोष्ट तर अभिनंदन अख्ख्या देशाचं की 3 मागण्या मान्य केल्या। ह्या जर आधी केल्या असत्या तर ह्या सगळ्याची गरजच नसती पडली। तुम्ही इकडे बेसिकली ह्या गोष्टी आधी मान्य झाल्या असत्या तर ह्या सगळ्या गोष्टींची गरज नसती पडली। आज मुलींचे कपडे फाडले गेले, दिल्लीमध्ये मुलांमध्ये खिळे ठोकून लाठ्यांमध्ये मारलं गेलं, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? आणि आमचं सिंपल आहे, शिवतीर्थाखाली दररोज लोक मोठ्या प्रमाणात जमत आहेत। जर विद्यार्थी समाधानी नसतील तर आम्ही उतरणार, त्यांच्यावर हात उचलून देणार नाही, त्यांच्यावर केसेस होऊन देणार नाही, कारण ही त्यांच्या हक्काची लढाई आहे। त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। त्यांना जेव्हा समाधान वाटेल तेव्हा ही संपेल। म्हणजे ईश्वर तुम्ही असं म्हणताय अमितजी की कुठे ना कुठे राजीनामा शब्द अजूनपर्यंत केंद्र सरकारने वापरला नाही, तर जोपर्यंत तो होत नाही आणि विद्यार्थ्यांचं माझं हे म्हणणं नाहीच आहे। प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे म्हणजे पाहिजे, पण जोपर्यंत विद्यार्थी आमच्या समोर रस्त्यावर उतरतात हे देश पेटताना आपल्याला खूप कमी वेळेला बघायला मिळतं। हे कुठच्याही पक्षाचं आंदोलन नाही, आणि पक्षाचं आंदोलन एवढ्या मोठ्या लेवलवर गेलंच नसतं कुठच्याही, कारण सरकारचे पण काही आरोप असतात, मग आपलं प्रत्युत्तर असतं वगैरे। हे लोक उतरलेत आणि कुठेतरी सरकार बॅकफुटवर गेलं। त्याच्यामुळे मला खूप अभिमान आहे आपल्या देशाचा की कुठेतरी आपला देश जागरूक आहे। पालक असतील, विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, सगळे उतरलेत। जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर आहात तोपर्यंत आम्ही रस्त्यावर आहोत। सकारात्मक वाटतायत का, म्हणजे लवकरच ही मागणी मान्य होईल, राजीनामा होईल असं वाटतंय का? आज कोणतरी ते चंद्रकांत पाटील बोलले ना, आंबे चोरी करायला काय फाशी मिळते का? 20 मुला-मुलींनी सुसाईड केलंय, तुम्ही ते सुसाईड आंबे चोरी करण्याशी कम्पेअर करताय। मी आता ते काय बोलतायत ना तुमच्यासमोर ते पण त्यांना कळत नाहीये, कुठेतरी भरकटलेत। अनेक प्रवक्त्यांचे मी व्हिडिओज बघितले, भाजपचे खूप असे नम्र झालेत जे दररोज किंचाळायचे, शिव्या घालायचे। त्याच्यामुळे आता त्यांना पण कळायला लागलं की आता देश पेटलाय, कुठचाही पक्ष नाही पेटलाय। मुख्यमंत्री म्हणतात की त्यांची बैठक जी आहे ती सुरू आहे, राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे मुख्यमंत्री। म्हणून आम्ही बोलतोय की मुख्यमंत्री आहात ना तुम्ही, विद्यार्थ्यांना बोलवून घ्या आणि चर्चा करा, त्यांना काय पाहिजे विचारा। मला वाटतं नागपूरमध्ये, नाशिकमध्ये अनेकांचा मृत्यू झालाय नीटमुळे, त्यांच्या घरी जा पहिलं आणि मग आम्हाला प्रश्न विचारा। तुम्ही तुमचं काम नीट केलं असतं तर आम्हाला उतरायची गरज नसती पडली। सर, आता देखील बैठक जी आहे ती सुरू आहे आणि जे.पी. नड्डा असतील, त्याचबरोबर सीजेपीचे 3 सदस्य आहेत ते गेलेले आहेत। सकारात्मक ही बैठक होईल असं वाटतंय राजीनामा? मी आता जर तर मध्ये मी काय बोलू, हे झाल्यावर मग आपण परत चर्चा करू, पण मला वाटतं जोपर्यंत विद्यार्थी ग्राउंडवर आहेत तोपर्यंत ठाकरे त्यांच्या पाठीशी उभे आहेत। पंतप्रधानांकडून व्हिडिओ ट्विट करण्यात आला, त्यानंतर विधेयक आणण्यासाठी आज हालचाली केल्या जातात, सरकार 2 पावलं मागे गेलं असं वाटतं? तुम्ही वेळ काढा किंवा नका काढू, आंदोलन दररोज होणार जोपर्यंत मागण्या नाही पूर्ण होत। पण कुठेतरी पंतप्रधान बोलतात म्हणजे कुठेतरी एक भीती आहे की देश पेटून उठलाय। मी परत बोलतोय, खूप कमी बघायला मिळतं आपल्याला हे। त्याच्यामुळे आता एक कुठेतरी भीती त्यांच्यापर्यंत पण पोहोचली आहे
की ह्याच्यावर आपण ऍक्शन घेतली पाहिजे. आज मला वाटतं एक मागणी अशी पण आहे, नीट ह्याच्यावर संसदेत आपण चर्चा करणार, हाऊसमध्ये चर्चा करणार. तिथं झालीच पाहिजे. पण मला वाटतं जे मुलं मुली ज्यांनी आत्महत्या केली आहे ती मागणी एक मान्य केली की त्यांच्या घरी जे कॉम्पन्सेशन जाईल, त्यांच्या घरी जी मदत जाईल ती गेली पाहिजे पहिली. आणि जे रस्त्यावर उतरलेत त्यांच्यावर केसेस झाले नाही पाहिजे. ही काळजी आम्ही पण घेतोय, पण ही काळजी सरकारने पण घेतली पाहिजे. मुंबईमध्ये 1500हून अधिक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले. आम्ही सगळे गुन्हे काढून घेणार आहोत, तुम्ही काळजी नका करू. आमची लिगल टीम संपूर्णपणे काम करते, दिवस रात्र काम करते. मी तुम्हाला पाहिजे अपडेट करत जाईन कुठे कुठे कुठचे गुन्हे होते आणि काढले गेले. थँक्यू सर. ते हे माध्यमांशी बोलत होते आणि यावेळेला त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार. जोपर्यंत विद्यार्थी रस्त्यावर आहेत तोपर्यंत आमचा पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहील. यानंतर पुढची बातमी पाहूया. राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ट्विट करत विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर शाळेमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारलं तर त्यांच्यावर कारवाई होते, तर मग दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आणि तसे आदेश देणाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. लाठीचार्ज अगदी हलक्या स्वरूपात गर्दी पांगवण्यासाठी केला जात असला तरीही एक वेळ ठीक आहे, पण हा म्हणजे कुठला तरी सूड उगावल्यासारखा करण्यात आला. आंदोलनकर्ते विद्यार्थीच नाही तर आसपास असणाऱ्या अनेकांना सर्रास तुडवलं गेलं. पण जी व्यवस्था त्यांना हे निर्दयीपणे मारण्याचे आदेश देते त्यांना कुणी अधिकार दिले? ते संविधानापेक्षा मोठे आहेत का, असा सवाल राज ठाकरे यांनी या पोस्टमधून केलेला आहे. यानंतर पुढची बातमी बघूया. प्रकाशगड बीकेसी इथून एक बातमी समोर येते. 6व्या मजल्यावर आग लागलेली आहे. वांद्रे पूर्व येथील प्रकाशगड कार्यालयामध्ये आग लागल्याची सध्या माहिती समोर येते आहे. वांद्रे पूर्वतील महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक मंडळाच्या या प्रकाशगड कार्यालयाला ही आग लागलेली आहे. इमारतीच्या 6व्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळते. धूर आणि जळल्याचा वास पसरल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरलेली आहे. या संदर्भातली अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संकेत वरख यांच्याकडून. संकेत, कधी ही आग लागली आणि सध्या तिथे आग विझवण्यासाठी अग्निशमन दल पोहोचलाय का? बचाव कार्य कुठपर्यंत आलेलं आहे? आपण जर पाहिलं तर काही वेळापूर्वी वांद्रे येथील प्रकाशगड म्हणून एक कार्यालय आहे, ते सरकारी कार्यालय आहे. महाराष्ट्र राज्याचं विद्युत मंडळ आहे, त्या विद्युत मंडळाचं तर हे ऑफिस आहे. आणि ही संपूर्ण इमारत जी आहे ते सगळे फ्लोर्स जे आहेत ते ऑक्युपाईड आहेत या फ्लोर्सचे, म्हणजे त्या सर्व फ्लोर्स वरती जे आहे ते काम होत असतं. आणि 6व्या मजल्यावरती जे आहे ते आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आता ही कशी कळली तर सुरुवातीला काही दूर दिसतं आणि जळल्याचं, म्हणजे आपलं वायर जळते ते विशिष्ट पद्धतीचा वास येतो, तसा वास तिकडच्या कर्मचाऱ्यांना आला. कुठेतरी ते घाबरले. त्यांनी तात्काळ जे आहे ते अग्निशमन दलाला कळवलं आणि सध्या 4 ते 5 गाड्या अग्निशमन दलाच्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. त्यात एक अँब्युलन्स देखील आहे, आगीचे बंब देखील आहेत आणि आग विझवण्याचं काम सध्या सुरू आहे. कोणालाही इजा सध्या झाल्याची माहिती नाहीये, कोणत्या प्रकारची जीवितहानी तिथे झाल्याची माहिती आहे तरी नाहीये. पण सध्या त्या इमारतीमध्ये आग विझवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. जी नक्कीच, या संदर्भातले अपडेट घेतच राहतो. त्याच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. प्रकाशगड कार्यालय इथे बीकेसी पूर्वमधलं हे कार्यालय आहे आणि इथे ही आग लागली. कर्मचाऱ्यांची थोड्या वेळसाठी इथे धावपळ उडाली होती, मात्र सध्या अग्निशमन दलाचे जवान तिथे पोहोचले आहेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अद्याप तरी यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली अशी माहिती मिळालेली नाही आहे.